सर्वांना अमृता ट्रॅव्हल्सतर्फे सस्नेह नमस्कार. मंडळी, पर्यटन म्हणजे सर्वांच्या आवडीचा विषय. पर्यटन म्हणजे काय, तर आपण आपल्या आनंदासाठी केलेला प्रवास. आपल्या जीवनात पर्यटनाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. फिरण्यामुळं आपण नवीन नवीन ठिकाणे, तिथली संस्कृती, भाषा आणि जीवनशैली यांचा अनुभव घेतो. हे अनुभव आपल्या जीवनात नवनवीन दृष्टिकोन आणतात, आपल्या ज्ञानात भर घालतात आणि आपल्याला आनंदही देतात. पर्यटनामुळं त्या भागातील स्थानिकांना रोजगार मिळवून देण्याकामी आपणाकडून अल्पशी मदत देखील होते. आणि म्हणूनच पर्यटनाच्या या महत्त्वामुळे आणि सर्वांना पर्यटनाचा सुंदर आणि नवनवीन अनुभव घेता यावा म्हणून श्री सद्गुरूंच्या आशीर्वादाने आम्ही अमृता ट्रॅव्हल्स या पर्यटन संस्थेची सन 2000 मध्ये स्थापना केली. आमची थोडक्यात ओळख: मी अजित विजयकुमार करंदीकर, भारतीय सैन्यातील आर्मड कोरमधून 18 वर्ष सेवा करून निवृत्त झालो. सैन्यात असताना देशसेवेबरोबरच आपल्या मायभूमीतील विविध भागात जाण्याचा योग आला. त्या भागातील भाषा, संस्कृती आणि भौगोलिक वातावरण अनुभवण्याची संधी मिळाली. सैन्यात असताना काही काळ माझी पत्नी देखील माझ्याबरोबर राहिली, त्यामुळे तिलाही या सर्व अनुभवाला मिळालं. निवृत्त झाल्यावर या अनुभवाचा वापर पर्यटन क्षेत्रात आपण का करू नये हा विचार मनाला आमच्या शिवून गेला. मग काय तर लगेचच मी आणि माझी पत्नी सौ अमृता करंदीकर आम्ही पर्यटन क्षेत्रात आपलं पुढील करिअर करण्याचं ठरवलं. यासाठी आपल्या मायदेशातील बहुतांश पर्यटन स्थळांना आम्ही स्वतः भेट देऊन पर्यटनाच्या दृष्टिकोनातून तिथला सखोल अभ्यास आम्ही केला. आणि गेल्या 24 वर्षापूर्वी म्हणजेच डिसेंबर 2000 मध्ये दिल्ली, आग्रा, मथुरा, काशी या पहिल्या सहलीने आम्ही या व्यवसायाला सुरुवात केली. आजपर्यंत जवळपास 950 ते 1000 ग्रुप तसेच कस्टमाइज सहलींचे आयोजन आम्ही केले आहे. आजपर्यंत अंदाजे 9000 सहप्रवाशांनी आपल्या विविध सहलींचा आनंद लुटला आहे. सांगायला अभिमान वाटतो की एकदा अमृता ट्रॅव्हल्स सोबत सहल केली की ती व्यक्ती कायमस्वरूपी अमृता ट्रॅव्हल्सला जोडली जाते आणि अमृता ट्रॅव्हल्स कुटुंबाचा एक अविभाज्य भाग होऊन जाते. आमच्याबरोबर आलेले सर्वच जण अमृता ट्रॅव्हल्सला एक विश्वासार्ह आणि लोकप्रिय पर्यटक कंपनी असं का म्हणतात, तर आपली अशी काही वैशिष्ट्ये आहेत त्याबद्दल थोडं बोलायचं झालं तर जसं आपल्या सर्व सहली सर्व खर्च समाविष्ट असतात. सहलीत कोणतेही लपलेले खर्च नसतात. घरगुती सेवा, प्रत्येक सहलीला आमच्या कुटुंबातील सदस्यांपैकी एक तसेच स्टाफपैकी 3 ते 4 टूर एक्झिक्युटिव्ह असतात. तसेच सोबत त्या ठिकाणचा स्थानिक मार्गदर्शक देखील असतो. सहल कालावधीत सर्वत्र सुग्रास शाकाहारी भोजनाची व्यवस्था असते. रेल्वे प्रवास दरम्यान देखील आपण घरगुती भोजनाची व्यवस्था केलेली असते. सामानाची ने-आण करण्यासाठी कुलींची व्यवस्था असते. राहणे AC डिलक्स हॉटेलमध्ये, तसेच प्रवास देखील AC ने असतो. प्रवाशांच्या गरजेनुसार पिण्याच्या पाण्याची मुबलक व्यवस्था असते. सहली दरम्यान प्रवाशांची आपणामार्फत वैयक्तिक काळजी घेतली जाते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्व सहली या अत्यंत घरगुती आणि खेळीमेळीच्या वातावरणात असतात. प्रत्येक सहलीच्या आधी किमान 15 दिवस अगोदर एक मीटिंग आयोजित केली जाते, जी Google मीटद्वारे देखील उपलब्ध असते. सहल सदस्यांना वेळोवेळी सहलीबाबतचे अपडेट्स मिळण्यासाठी तसेच विनंतीवजा सूचना मिळण्यासाठी सहल मेंबर्सचा व्हॉट्सअप ग्रुप बनवला जातो. तसेच वैयक्तिक कॉलद्वारे देखील शंकांचं त्यांच्या निरसन केलं जातं. रत्नागिरीमध्ये आपले हेड ऑफिस असून आता पुणेकरांकडून मिळत असलेल्या उदंड प्रतिसादानंतर चिंचवडमध्ये देखील आम्ही अमृता ट्रॅव्हल्सची एक छोटीशी शाखा चालू केली आहे. आतापर्यंत जसं आपणाकडून नेहमी सहकार्य मिळत गेलं, त्याचप्रमाणे भविष्यात देखील आपणाकडून सहकार्य मिळेल याची मला पूर्ण खात्री आहे. एवढंच सांगू इच्छितो, कोणतीही सहल यशस्वी होण्यामागं सहप्रवाशांचा सिंहाचा वाटा असतो. प्रेम आहेच, वृद्धी व्हावी हीच श्री सद्गुरूचरणी प्रार्थना. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.